वर्कशॉप अर्थात कार्यशाळाच्या या करिअरच्या भागामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर आज आपण वॅकन्सी आलेल्या आहेत राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड यांच्याकडून आणि त्या वॅकन्सीची माहिती आपण इथे घेणार आहोत. तर त्यांची ही वेबसाईट आहे rcfltd.com. या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथे HR एक टॅब दिसेल, त्याच्यामध्ये येऊन रिक्रुटमेंटमध्ये एक टॅब आहे, त्या रिक्रुटमेंट टॅबला आपण क्लिक करायचं. त्यानंतर एक विंडो ओपन होईल आणि त्या विंडोमध्ये पूर्णपणे डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे, ती आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर आपल्यासमोर एक विंडो ओपन झालेली आहे रिक्रुटमेंटची. तर या सेक्शनला आपण इथे बघू शकाल, ॲडव्हर्टायझिंग फॉर स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर बॅकलॉग वॅकन्सी ऑफ द पोस्ट ऑफ MT मॅनेजमेंट ट्रेनी बॉयलर. थ्री पोस्ट आहेत. नंतर मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 3 पोस्ट आहेत. पोस्ट फॉर ट्रॉम्बे थर्ड एरिया ऑफ ऑफिसेस पॅन इंडिया किंवा रिक्रुटमेंट फॉर द अदर पोस्ट ऑफ ट्रॉम्बे थर्ड अँड एरिया पोस्ट ऑफ पॅन इंडिया. यासाठी ही RCF ही वॅकन्सी आपल्याला फिल करते. तर या वॅकन्सीची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन खालच्या टॅबमध्ये, या पूर्णपणे टॅबमध्ये दिलेली आहेत. फॉर्म फिल करायची तारीख चालू झालेली आहे 31/5/2025 पासून आणि आज तारीख आहे 1 आणि लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन 16/6/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट आहे. ॲप्लाय ऑनलाईन इथे क्लिक केल्याच्या नंतर ती वेबसाईट ओपन होईल. तिथे आपण IBPSच्या प्लॅटफॉर्मवरून ही माहिती फिल करायची आहे. त्याचबरोबर पूर्णपणे ॲडव्हर्टाईज जर आपल्याला बघायचे असेल तर इथे काही डाउनलोड ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहेत. इथे क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होईल. त्या PDFमध्ये पूर्णपणे तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुमचं क्वालिफिकेशन आणि पर्सेंटेज आणि वॅकंट असलेली पोस्ट याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन या PDFमध्ये दिलेली आहे. फॉर्म फिल करत असताना काही रिक्वायरमेंट सर्टिफिकेट लागतात, तर ते PWBD सर्टिफिकेट आहे इथे, ते तिथे दिलेलं आहे. OBC साठी सर्टिफिकेट लागतं, ते सुद्धा दिलेलं आहे. SC ST साठी दिलेलं आहे. इन्कम अँड असेस सर्टिफिकेट एक आहे. NCL साठी काही लागतात डॉक्युमेंट, ते सुद्धा इथे दिलेले आहे. आणि इतर काही इन्फॉर्मेशन जे काही अपेंडिक्स सर्टिफिकेट्स दिलेले आहेत ते आपण इथे पूर्णपणे बघू शकता. हा फॉर्म फिल करण्याची लास्ट तारीख जसं मी आपल्याला सांगितलं होतं 16/6 आणि आत्ता आपण याची पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन, कोणती पोस्टला कोणतं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि कोणतं क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे आणि किती पर्सेंटेज रिक्वायरमेंट आहे, किती एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट आहे, आपण या भागामध्ये बघणार आहोत. चला तर पाहूया या वॅकन्सीची डिटेल इन्फॉर्मेशन. तर ही वॅकन्सी आलेली आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड, गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. एक केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे आणि चांगली वॅकन्सी आहे. ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये फार चांगली अपॉर्च्युनिटी मिळते. मग ते BE मधले विद्यार्थी असेल आणि मार्केटिंगमधले विद्यार्थी असेल. खूप साऱ्या पोस्ट आहेत. आपण ह्या सगळ्या पोस्ट 1 बाय 1 सगळ्या बघूया. तर पहिली पोस्ट आहे ऑफिसर फायनान्स. यासाठी अपर एज लिमिट दिलेली आहे, ती अनरिझर्वसाठी आणि EWS साठी 34 इयर्स, SC साठी दिलेली आहे 39 इयर्स आणि OBC साठी 37. म्हणजे जे रिझर्वेशनप्रमाणे जो एज क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया इथे दिलेला आहे, एक्झम्पशन्स. त्याच्यानंतर या पोस्टसाठी क्वालिफिकेशन लागणार आहे ते CA किंवा CMA किंवा रेग्युलर ग्रॅज्युएशन केलेला कुठलाही विद्यार्थी BCom BMS BAP BPE चालू शकेल, प्लस त्याच्यासोबत 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स पाहिजे. सो मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलेला विद्यार्थी चालू शकेल किंवा MMS केलेला विद्यार्थी, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज केलेला विद्यार्थीसुद्धा चालू शकेल किंवा इक्विव्हॅलंट असलेला कुठलाही कोर्स जो मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे, तो डिप्लोमा असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट असू शकेल, इक्विव्हॅलंट टू MBA तो चालू शकेल विथ फायनान्स स्पेशलायझेशन्स. हे इम्पॉर्टंट लक्षात घ्या, कारण इथे CA आणि CMA साठी विचार झाला आहे, तर इथं फायनान्स स्पेशलायझेशन असणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर हा विद्यार्थी MCOM असलेला विद्यार्थी इथे कुठल्याही पद्धतीचं क्वालिफिकेशन त्याचं कन्सिडर केलं जाणार नाही आहे. म्हणजे 2 वर्षाचा मास्टर डिग्रीमधला फायनान्स कुठलाही कॅन्डिडेट इथे विचारात घेतला जाईल किंवा क्वालिफाय आहे. एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तो या पोस्टसाठी जवळजवळ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि तो पण एक्सपिरियन्स असा पाहिजे की काही फायनान्शियल मॅटर्स हँडल केलेला किंवा ऑडिटिंग किंवा बजेटिंग किंवा टॅक्झेशन्समधला एक्सपिरियन्स असलेला फार आवश्यक एक्सपिरियन्स इथे फार आवश्यक त्यांनी सांगितलेलं आहे. पर्सेंटेज एक महत्त्वाचा पॉईंट आहे. CA साठी किंवा CMA साठी कुठलाही पर्सेंटेज नाही आहे किंवा आपण असं म्हणू शकूया की
फायनल इयरमध्ये 60% ॲग्रिगेट लास्ट 2 सेमिस्टरच्या फार असणं आवश्यक आहे. कोणासाठी? जे मास्टर्स केले आहेत त्यांच्यासाठी, MMS किंवा MBA किंवा PhD MBA यांच्यासाठी 60% हा क्रायटेरिया ठेवलेला आहे ओपनसाठी किंवा EWSसाठी. आणि SC साठी ठेवलेला आहे मिनिमम 55%, म्हणजे 55% फक्त SC साठी ठेवलेलं आहे. अशी ही पहिली पोस्ट आहे फायनान्स ऑफिसरची. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग बॉयलर. ऑफकोर्स इथे बॉयलर म्हटलेलं आहे, तर थोडंसं क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशनसुद्धा बदललेलं असणार आहे. सेम इथे अप्पर एज लिमिट त्याने 27 इयर्स दिलेले आहेत EWSसाठी. त्यानंतर SC/STसाठी 32 इयर्स दिलेले आहेत. आणि ॲडिशनल कन्सेशन दिलेलं आहे की जे नेहमीप्रमाणे आपण कुठे वाचण्यात आले असेल की चिल्ड्रन अँड फॅमिली मेंबर्स ऑफ द विक्टिम्स ऑफ 1984 रेट्स. 1984मध्ये जो काही दंगल झाली होती त्याच्यामध्ये जर तुमचे कन्सेशन असू शकेल फॅमिलीला, तर ते 5 वर्षाचं सुद्धा कन्सेशन इथं दिलेलं आहे. या दुसऱ्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन दिलेलं आहे BE किंवा BTech इंजिनिअरिंगमधला हा विद्यार्थी असू शकेल. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट इन केमिकल, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकलमधला विद्यार्थी, ग्रॅज्युएट इन मेकॅनिकलमधला विद्यार्थी, इन्स्ट्रुमेंटेशनमधला विद्यार्थी, इलेक्ट्रिकल डिसिप्लिनमधला विद्यार्थी, असे विद्यार्थी ज्यानं BTech केलेला आहे, 4 वर्षाचा BE BTech केलेला कोर्स, हा कोर्स या पोस्टसाठी इलिजिबल होतो आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याकडे जर ती डिग्री नसेल तर रेग्युलरमधला BE BTech इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थीसुद्धा इथे चालू शकेल. 3 वर्षातसुद्धा चालू शकणार आहे, म्हणजे 4 वर्षातसुद्धा चालू शकेल किंवा 3 वर्षातसुद्धा चालू शकेल. असं क्वालिफिकेशन या पोस्टसाठी दिलेलं आहे. या पोस्टसाठी कोणताही एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु इथं मिनिमम पर्सेंटेज क्रायटेरिया ठेवलेला आहे. इथे ओपनसाठी टोटल 60% ॲग्रिगेट फायनल इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे आणि 55% ठेवलेला आहे SC/STच्या विद्यार्थ्यांसाठी. तर ही होती दुसरी पोस्ट. त्यानंतर पुढची पोस्ट आहे आपली मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग. ऑफकोर्स मार्केटिंग म्हटलं आहे तर या कोर्ससाठी सुद्धा एक चेंजेस केलेले आहेत एज क्रायटेरियामध्ये आणि क्वालिफिकेशन्समध्ये. एज क्रायटेरिया ठेवलेला आहे STसाठी, कॅटेगरी STसाठी टोटल 32 वर्ष, OBCसाठी 30 वर्ष. कारण ह्या पोस्ट आहेत टोटल 3, STसाठी 1 आहे आणि OBCसाठी 2 आहे. NCL ह्या बॅकलॉग पोस्ट आहेत त्या यासाठी काढल्या आहेत. आणि नेहमी 1984 प्रमाणे ज्या रिवोर्ट्समध्ये जे काही फॅमिली अक्यूज आहेत, विक्टिम्स आहेत, त्यांच्यासाठी हे कन्सेशन इथे 5 वर्षाचंसुद्धा ठेवलेलं आहे. या पोस्टसाठी क्वालिफिकेशन मिनिमम दिलेलं आहे, आपण इथे बघू शकाल. त्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट केलं पाहिजे सायन्स, इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चरमधून, किंवा 2 वर्षाचा फुल टाईमचा कुठलाही मास्टर कोर्स पाहिजे, तो MBAमधला पाहिजे. त्याच्यामधला मार्केटिंग स्पेशलायझेशन असणं फार मेजर आवश्यक आहे. किंवा MMS विद्यार्थी म्हणजे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज किंवा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, याच्यामधला मार्केटिंग स्पेशलायझेशनमधला असे विद्यार्थी ज्यांना 2 वर्षाचा जो मास्टर डिग्री केलेला आहे, हा कोर्स केलेला विद्यार्थी इथे इलिजिबल होऊ शकतो. यासाठी कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु इथे पर्सेंटेजचं क्रायटेरिया ठेवलेलं आहे. जसं मगाशी होता 60% ॲग्रिगेट फायनल इयरसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 55% STसाठी, कारण इथे SCसाठी कुठली पोस्ट नाही आहे. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे, चौथी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल. ऑफकोर्स केमिकल म्हटलं आहे की इथे पुन्हा क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया पुन्हा चेंज झालेला आहे. टोटल इथे 11 पोस्ट आहेत. 5 अनरिझर्व आहेत, एक SCसाठी आहे, एक STसाठी आहे, 3 OBCसाठी आहे, एक EWSसाठी आहे आणि PWBDसाठी सुद्धा एक पोस्ट दिलेली आहे. टोटल इथे बघू शकाल एज क्रायटेरिया आपल्यासमोर दिलेला आहे 27, 32, 30, 42 आणि 40 वर्ष असं इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. क्वालिफिकेशन फार महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे की BE किंवा BTech केलेला विद्यार्थी 4 वर्षाचा तो इथे एलिजिबल होऊ शकेल. मग त्याने केमिकल इंजिनिअरिंग केलं असू द्या, केमिकल टेक्नॉलॉजी असू द्या, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमधला विद्यार्थी असू द्या, किंवा केमिकल 3 वर्षाचा डिग्री कोर्स केला BE BTechमधला, केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी किंवा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी, असा 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा रेग्युलर केलेला कोर्स कुठलाही विद्यार्थी याला इलिजिबल ठरू शकतो. इथे कुठला एक्सपिरियन्स मागितलेला नाही. सेम नेहमीप्रमाणे मिनिमम क्रायटेरिया ऑफ पर्सेंटेज 60 फॉर फायनल इयर आणि SC/STसाठी 55%. पुढची आपली मॅनेजमेंट ट्रेनिंग पोस्ट आहे मेकॅनिकलसाठी. याच्यामध्ये एज क्रायटेरियासुद्धा तसा चेंज केलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं क्वालिफिकेशन रेग्युलरली 4 वर्षाचा BE BTech कोर्स केलं त्यांना आवश्यक आहे.
किंवा 3 वर्षाचा बी टेक केला इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला कुठलाही कोर्स चालू शकेल, किंवा रेग्युलर फुल टाईम ड्युअल ॲग्रिगेट डिग्रीसुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जी UGC किंवा AICTE अप्रूव्ह इन्स्टिट्यूशन्समध्ये केलेला कोर्स आहे तो विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतो. मिनिमम पर्सेंटेज ठेवले त्यांनी 60%. इथे बाकी कुठले पर्सेंटेज ठेवलेले नाही आहे. 60% ॲग्रिगेट फायनल इयरसाठी विद्यार्थी असेल तर इथे एलिजिबल ठरू शकेल. मॅनेजमेंट ट्रेनिंग एन्व्हायरमेंटसाठी पुढची पोस्ट आहे. क्रायटेरिया 27 वर्ष, 5 वर्ष रिवोट्समधले त्यांना एक्झाम्शन दिलेले आहेत. क्वालिफिकेशन या पोस्टसाठी, कारण एन्व्हायरमेंट म्हटलं की रेग्युलर फुल टाईम 4 इयर बी टेक किंवा BSc इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग स्पेशलायझेशनमधला विद्यार्थी लागणार आहे. रेग्युलर ज्याने फुल टाईम 4 इयरची बी टेक केमिकल डिसिप्लिन कुठला विद्यार्थी केला असेल तो पण इथे एलिजिबल ठरू शकेल. 2 वर्षाचा रेग्युलर फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पोस्ट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असाही सुद्धा विद्यार्थी ते एलिजिबल ठरू शकेल. तर हे त्याचं तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकाल. त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मिनिमम पर्सेंटेज 60% फायनल इयरसाठी. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथे कुठलेही एक्झाम्शन दिलेलं नाही. 60% पर्सेंटेज ठेवलेलं आहे. पुढची पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल. BE and BTech इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी 4 वर्षाचा आणि 3 वर्षाचा इथे एलिजिबल ठरू शकतो. 60 वर्ष ॲग्रिगेट इथे पर्सेंटेज ठेवलेले आहेत. SC साठी 55%. दुसरी पुढची टेस्ट आहे पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग. इथे इन्स्ट्रुमेशनसाठी सुद्धा विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. तर इथे फुल टाईम 4 वर्षाचा BE BTech इंजिनिअरिंग कोर्स केलेला विद्यार्थी चालू शकेल. 3 वर्षसुद्धा BE BTech केलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी इथे चालू शकेल, किंवा फुल टाईम ड्युअल इंटिग्रेटेड डिग्री घेतलेला इन्स्ट्रुमेंटेशन्सचा विद्यार्थी इथे एलिजिबल ठरू शकते. पर्सेंटेज इथे दिलेले आहे 60% ॲग्रिगेट. पुढचं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल. ऑफकोर्स सिव्हिल म्हटलं तर 4 वर्षाचा BE BTech इंजिनिअरिंग सिव्हिलमधला कुठलाही विद्यार्थी चालू शकेल. 4 वर्षाचा कोर्स केला विद्यार्थी किंवा 3 वर्षाचा रेग्युलर BE BTech केला विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगमधला सुद्धा विद्यार्थी इथे चालू शकेल. याच्यासाठी कुठलं एक्सपिरियन्स नाही आहे. सेम पर्सेंटेज क्रायटेरिया 60% ॲग्रिगेट. त्यानंतर पुढची पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग सेफ्टीसाठी 4 वर्षाचा BE BTech केला इंजिनिअरिंगचा केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, त्याचबरोबर 3 वर्षाचा सुद्धा BE BTech केले केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, फुल टाईम BE BTech इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट केमिकल टेक्नॉलॉजीमधला विद्यार्थीसुद्धा इथे चालवू शकेल. अशी इथे या पोस्टसाठी एलिजिबिलिटी ठेवलेली आहे. मिनिमम पर्सेंटेज ऑफ क्रायटेरिया 55 फॉर SC, कारण ही पोस्ट रिझर्व ठेवलेली आहे SC साठी. त्यानंतर पुढची पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मटेरियल. रेग्युलर फुल टाईम 4 इयरचा BE BTech केला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी किंवा 3 इयरचा रेग्युलर फुल टाईम BE BTech इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन केमिकल टेक्नॉलॉजीमधला किंवा इंजिनिअरिंगमधला विद्यार्थीसुद्धा एलिजिबल ठरू शकतो. 60% फायनल इयरला आणि SC STसाठी 55%. टोटल 19 पोस्ट आहेत. 7 अनरिझर्व आहेत, 3 SC साठी आहेत, 2 ST साठी, 5 OBC साठी आणि 2 EWS साठी इथे पोस्ट दिलेले आहेत. त्यानंतर 12वी पुढची पोस्ट आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. इथे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणजे 4 वर्षाचा BE BTech केलेला इंजिनिअरिंगचा केलेला कुठलाही विद्यार्थी इथे एलिजिबल ठरू शकतो, किंवा 3 वर्षाचा फुल टाईम BE BTech इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी इथे एलिजिबल ठरू शकतो. मिनिमम पर्सेंटेज इथे दिलेले आहे 60% फॉर ओपन आणि SC रिझर्वेशनची कुठली पोस्ट नाही म्हणून 60% त्यांनी ठेवली ॲग्रिगेट PG साठी. तर ही अशी एक पोस्ट आहे, त्या पोस्टला ही एलिजिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढील आहे सेक्रेटरियल. आता या पोस्टसाठी पोस्ट ग्रॅज्युएट 3+2 एनी डिसिप्लिन युनिव्हर्सिटी विथ रेकग्नाइज UGC अँड AICTE हा विद्यार्थी ऑफिस मॅनेजमेंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस किंवा डिप्लोमा इन एक्झिक्युटिव्ह असिस्टन्स असा केलेला विद्यार्थी, त्याला MSCIT किंवा MS ऑफिसचं नॉलेज असलेला विद्यार्थी इथे एलिजिबल ठरू शकतो. जो विद्यार्थ्याकडे हे क्वालिफिकेशन आहे तोच विद्यार्थी सेक्रेटरी ऑफिसर सेक्रेटरीसाठी ही मॅनेजमेंटची पोस्ट नाही, ही ऑफिसरची पोस्ट आहे. इथं स्पेशल एज्युकेशन दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याला क्वालिफिकेशन मॅच होतं तो विद्यार्थी ते अप्लाय करू शकतो. ह्याला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला आहे. मिनिमम 10 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स पाहिजे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, आणि तो पण एक सेक्रेटरी प्रॅक्टिसमधला सिनियर लेवलचा, एक्झिक्युटिव्ह लेवलचा, चेअरमन लेवलचा, काही डायरेक्टर लेवलला त्यांना रिपोर्टिंग करणारे असे काही टास्क असतात. तसे त्यांनी मिनिमम E1 ग्रेडमधला जो म्हटलं जातो एक्सपिरियन्स, तो इथे एक्सपिरियन्स फार असणं आवश्यक आहे. असाच विद्यार्थी इथे फार काही एक्सपिरियन्सची डिटेल्स दिलेली आहे, त्याची स्कॉलरशिपसुद्धा बघितली जाणार आहे. इतक्या साऱ्या डिटेल्स इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहेत.
त्या इन्फॉर्मेशन इलिजिबिलिटी मध्ये आहेत. ती इलिजिबिलिटी जर विद्यार्थी असू शकेल तर या पोस्टला फॉर्म भरू शकेल. त्याचं मिनिमम पर्सेंटेज दिलं आहे 60 ॲग्रिगेट आणि SC साठी 55. टोटल SC STसाठी 55% हे मिनिमम पर्सेंटेज दिलेले आहे. तर अशा टोटल या पोस्ट आहेत. पुढची एक पोस्ट आहे ती आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी आणि ती आहे ह्युमन रिसोर्ससाठी HR. ही STसाठी एक बॅकलॉग पोस्ट ठेवलेली आहे. क्वालिफिकेशन 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज किंवा MBA सुद्धा चालू शकेल. असा विद्यार्थी इथे एलिजिबल ठरू शकेल. त्यानंतर मिनिमम पर्सेंटेज त्यांनी ठेवले 55 STसाठी रिझर्वेशन आहे. त्यानंतर मॅनेजमेंटरी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी एक विद्यार्थी एलिजिबल ठरलेला आहे इथे. तिथे टोटल 2 वॅकन्सी आहेत. रिझर्वेशन मध्ये एक रिझर्व आहे, एक OBCसाठी आहे, एक अनरिझर्व आहे, एक OBCसाठी आहे. अशी मॅनेजमेंटरी ॲडमिनिस्ट्रेशनच्या डिपार्टमेंटसाठी 2 पोस्ट आहेत. क्वालिफिकेशन MBA पाहिजे किंवा MHRDM पाहिजे किंवा MMSसुद्धा चालू शकेल. असा विद्यार्थी इथे या पोस्टला आपला फॉर्म फिल करू शकेल. मिनिमम पर्सेंटेज 60% ॲग्रिगेट फायनल इयरसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनला. अशी ही वॅकन्सी आहे मॅनेजमेंटरी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. तर आपापल्या माहितीतील असलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला ज्याने इंजिनिअरिंग केलेलं आहे, खास त्या सगळ्या इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि मॅनेजमेंट म्हणजे MBA केलेल्या विद्यार्थ्यांसाठी RCF राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अंडरटेकिंग बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली ह्या मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या प्रोग्राममधून. तर हे एक चांगली ऑफिसरी लेवलचं काम करण्याची चांगली जबाबदारी त्या विद्यार्थ्याकडे पडू शकेल. तर आपण हा फॉर्म मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जे विद्यार्थी याला एलिजिबल आहेत त्यांनी हा फॉर्म भरावा आणि आपल्या करिअरला चांगली सुरुवात करावी. धन्यवाद.